पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी या गावातील माऊली गव्हाणे या तरुणाची 2 समलैंगिक तरुणांकडून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती। पोलिसांनी या हत्येप्रकरणी सागर गव्हाणे आणि शुभम मांडगे या 2 तरुणांना अटक केलेली आहे। या दोघांना अटक केल्यानंतर या हत्याकांड प्रकरणी आता वेगवेगळे खुलासे होत आहेत। नेमके हे खुलासे काय आहेत हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्रीगोंदा पोलिसांनी सागर गव्हाणे आणि शुभमला अटक केल्यानंतर माऊली गव्हाणे याच्या हत्येचा गेल्या 1.5 महिन्यापासून कट रचण्यात येत असल्याचं या दोघांच्या चौकशीतून समोर आलंय। सागर गव्हाणे आणि शुभमचा समलैंगिक संबंध सुरू असतानाच हे संबंध माऊली गव्हाणे या तरुणानं पाहिलेलं होतं। माऊली गव्हाणे आपले संबंध सांगून बदनामी करेल याचीच भीती या सागर गव्हाणे आणि शुभम मांडगे यांना वाटत होती आणि त्यातूनच गेल्या 1.5 महिन्यापासून त्या दोघांच्या मनामध्ये माऊलीला कसं संपवायचं याचं प्लॅनिंग सुरू होतं। दरम्यान 6 मार्चच्या रात्री आरोपींनी माऊली गव्हाणेला लुडो गेम खेळण्याचा बहाणा केला आणि त्याला विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीवर घेऊन गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या दोघांनी माऊलीचा गळा दाबून त्यांची हत्या केली। आरोपींनी माऊलीची हत्या केल्यानंतर त्याचे हात आणि पाय तसेच शिर हे इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने कापून धड एका विहिरीत तर अवयव दुसऱ्या विहिरीत टाकलेले होते। त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून माऊली गव्हाणे या बेपत्ता तरुणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता। अखेर 12 मार्चला माऊली गव्हाणेचा मृतदेह विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीत सापडला। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या दोन्ही आरोपींचे मोबाईल क्रमांक 6 मार्चच्या रात्री त्या ठिकाणी आढळून आलेलं होतं। पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनीच माऊलीची हत्या केल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सागर गव्हाणे याला सोमवारी न्यायालयात हजर केला असता त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।